काय सांगा जल्लोष आहे काय बोलला? हा क्वेश्चन रिपीट करा. जल्लोष आहे आज काय किती तुमच्या काय भावना आहेत? पहा आम्हाला पूर्णपणे विजय मिळालेला नाही आहे. ही फक्त आणि फक्त आमची अंगडाई आहे. आमची लढाई अजून पुढे अजून बाकी आहे. आमच्या 3 मागण्या प्रमुख होत्या, त्यापैकी फक्त 1 मागणी पूर्ण झालेली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी फक्त राजीनामा दिला आहे. ज्या 22 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेला आहे, आत्महत्या केली आहे, त्यांना 1 करोड बाकी आहे. दुसरा नरेंद्र मोदी यांचा इस्तीफा बाकी आहे. अगेन मी म्हणतो ये तो बस अंगड़ाई है, आगे और लढाई है. महिलांमध्ये आपल्या जेवढा कोण कोण बोलतंय? महिला यांचंच घ्या. तुम्ही काय सांगा, तुम्ही दिल्लीहून आलेले आहे आणि आज इथे जल्लोष होतात, काय तुमच्या भावना आहेत? दिल्लीवरून मी आलेली आहे. माझे नाव जयश्री खांडपुरे आहे. आज दिल्लीला जे काही झाले आहे देशभरातून कितीतरी प्रत्येक विद्यार्थी इथे जंतर मंतरवर पोहोचले होते. आपल्या हक्कासाठी ते पोहोचले होते आणि आज त्यांचे हक्क आज मिळालेला असल्यासारखं झालं आहे. कारण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये आमची खूप मोठी यश प्राप्त झाले आहे. म्हणजे ज्यांनी तरी आमच्या अंगाची जरी आग झाली असेल तरी आज आम्ही खुश आहोत, कारण आता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मिळालेला आहे आम्हाला. पुढं तुमची काय अजून रूपरेषा राहणार आहे? आमच्यावरती जे काही गुन्हे झाले आहेत, 20 तारखेला जे काही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेली आहे, त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावे एवढीच आमची इच्छा. आणि हेच धर्मेंद्र प्रधानचाच राजीनामा नाही तर आणखी दुसऱ्यांचा राजीनामा आम्हाला पाहिजे आहे. आम्ही मोदीचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आगे तो और लढाई है, इतनाच और लढेंगे और जितेंगे. तुम्ही सांगा तुम्ही काय पहिल्या बघा, हा विजय दिल्ली येथील जंतर मंतरवर ज्या युवकांनी आणि युवतींनी आपल्या अंगावर ओढवून घेतला लाठीचार्ज, हा त्यांचा विजय आहे. हा सोनमजी वांगचूर यांचा विजय आहे. पण हा विजय काही खूप मोठा विजय नाही आहे. तर आता त्या मोदींनी या देशाची माफी मागितली पाहिजे. धर्मेंद्र प्रधानला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि आमच्या युवकांना करण्यात आले ते या निर्दयी शासनाने वापस घेतले पाहिजे. आणि हा लढा असाच सुरू राहणार आहे शेवटपर्यंत, कारण की प्रधानच्या देश त्या ज्यांनी आत्महत्या त्या परिवाराला या शासनाने, ही आमची प्रमुख मागणी आहे. भावना तुम्ही युती आहे काय भावना? आज धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा आम्हाला खूप खुशी आहे. इतका आम्ही प्रोटेस्ट केला ते आज यश मिळालं. पण आता मोदींचा राजीनामा आम्हाला पाहिजे अजून तो आम्ही घेऊ. त्याच्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आम्हाला जितका काही करायला लागेल त्याच्यासाठी करू, पण आम्ही मोदींचा राजीनामा तर घेऊ. काय तुमची भावना आहे सांगा? आज विजय झाला आहे तर काय वाटतं तुम्हाला? आम्ही खूप खुश आहोत की आम्हाला म्हणजे धर्मेंद्र प्रधानचं रेजिस्ट्रेशन चालतो की मोदीचा पण रेजिस्ट्रेशन मिळायला पाहिजे. काय भावना तुमच्या? या देशाला जे दिमक म्हणतात नाही का, त्या दिमकतेला धीरे धीरे कमजोर करणारे लोक आज हळूहळू कमी होत आहेत. आणि अशा हे जे सरकारमध्ये बसलेले आहेत यांचा आम्ही जाहीर निषेध करतो ना. आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. या जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये सगळं खूप खुश आहेत आणि खूप खुशी मनवत आहेत. जय भीम. सातत्याने 1.5 महिन्यापासून विद्यार्थी आपल्या अधिकारासाठी लढत होते आणि आज त्यांच्या लढायला कुठंतरी आपण म्हणू शकतो धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या विद्यार्थी युवकांचा लढा, पण हा आता फक्त एका प्लेयरची विकेट गेली आहे. असली टार्गेट हा कॅप्टनचे आहे. जो चुकेल त्याला जबाबदारीने राजीनामा द्यावाच लागेल. हा संदेश आम्ही या युवक आणि विद्यार्थ्यांच्या लढ्याच्या माध्यमातूनच दिला आहे. काय वाटतं, काय सांगतो? सरकारने आजच्या जेनजीला हलक्यात घेतला होता, पण जेनजीने आजच्या सरकारला दाखवला की आम्ही का वस्तू आहोत.
बापाच्या, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच्या.